नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। बारामती पशुधन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुखाद्याचं मोठं नुकसान, शासनाचं हे नुकसान अधिकाऱ्यांकडून वसूल करावं, अरविंद गायकवाडांनी केली मागणी। समता पतसंस्था राहुरी शाखेच्या अंतर्गत असणाऱ्या बचत गटामधील महिलांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत बचत गटाच्या वतीनं पोलिसांना देण्यात आला अर्ज। वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप। आणि श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी नोंदवला नगरपालिकेचा निषेधाचे फलक लावून संताप व्यक्त। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। बारामती पशुधन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुखाद्याचं मोठं नुकसान झालंय। अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आलेल्या पशुखाद्याची अनेक पोती इथे तब्बल 3 वर्ष धूळखात पडली आहे। त्यामध्ये 50 पोती ही कालबाह्य झाली आहेत। त्यामुळे शासनाचं हे नुकसान संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करण्यात यावं अशी मागणी दूध संघाचे संचालक अरविंद गायकवाड यांनी केली आहे। या प्रकरणावरून पुन्हा एकदा पुणे जिल्हा आणि बारामती पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आलाय। पुणे जिल्हा परिषद आणि बारामती पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर आलाय। तालुक्यामधील अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आलेले पशुखाद्य हे तब्बल 3 वर्ष धूळखात पडून होतं। यामुळे हजारो रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। पशुधन विभागाच्या हलगर्जीपणामुळे यामधील सुमारे 50 पोती कालबाह्य ठरली आहे। शासनाचं हे नुकसान अधिकाऱ्यांकडून वसूल व्हावं अशी मागणी आता दूध संघाचे संचालक अरविंद गायकवाड यांनी केली आहे। मोरगाव येथील पशुधन दवाखान्यामध्ये पशुखाद्य पडून असल्याचं समोर आलंय। शासनाच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या जात आहेत, परंतु अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून यावेळी डोळेझाक केली जाते। अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभधारक शेतकरी कुटुंबांसाठी सुमारे 300 किलो पशुखाद्य मागवण्यात आलं। 100% अनुदानावरती मोफत देण्यासाठी पशुखाद्य मागवण्यात आलं।
बारामती तालुक्यामध्ये मागणीनुसार 10 मार्च 2016 रोजी हे पोहोच करण्यात आले। साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचं कारण सांगून बारामतीऐवजी मोरगाव इथे दवाखान्यामध्ये हा साठा करण्यात आला। पशुखाद्य निर्मितीनंतर केवळ 7 ते 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये याचा वापर व्हावा असे उत्पादक कंपनीचे मालक यांनी सांगितले। तालुक्यासाठी आलेले बहुतांशी गावामधील पशुखाद्य हे अनेक शेतकऱ्यांनी नेलं आहे, मात्र सुमारे 50 बॅग गेली 3 वर्ष मोरगाव इथे धूळ खात पडले आहेत। दरम्यान पशुखाद्य वितरणाची जबाबदारी असलेले तालुका पशुधन विकास अधिकारी यांनी याबाबत माहिती दिली आहे। नमस्कार, मी अरविंद जयवंत गायकवाड मोरगाव इथला स्थानिक रहिवासी असून मोरगाव पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये अनुसूचित जातीतल्या लाभार्थ्यांसाठी गेले 4 वर्षापासून एक पशुखाद्य वितरण करण्यासाठी आलेले आहे, परंतु त्याचं वाटप झालं नाही। कारण ते वैद्यकीय अधिकाऱ्यांचं असं मत आलं की बाबा ते लाभार्थी त्यांना 2-2 वेळा बोलून सुद्धा ते येत नाहीत। पण त्याचं ते नसल्या लाभार्थी तर ते दुसरी लाभार्थी शोधून किंवा मग ते आलेलं खाद्य परत ज्या त्या कंपनीकडे परत पाठवून दुसरी लाभार्थी निवड करायला पाहिजे होती, हे त्यांनी केलं नाही। त्यामध्ये खूप हलगर्जीपणा केलेला आहे। सुमारे 50 ते 60 पोती नुकसान झालेलं आहे आणि हे पूर्ण आता त्या पशुखाद्याचं पॉयझन झालेलं आहे आणि त्यामुळं शासनाचं हे 50 ते 70 हजाराचं नुकसान झालेलं आहे। याबाबत मी माननीय मुख्यमंत्री, माननीय पशुसंवर्धन मंत्री व माननीय लोकनेते आमचे अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मी तक्रार देणार असून त्यावर चौकशी करायला लावून संबंधित अधिकाऱ्यांकडून हे झालेलं नुकसान हे भरून काढण्यासाठी त्यांच्याकडे तक्रार करणार आहे। मात्र लाभार्थ्यांना हे पशुखाद्य मिळालं नाहीये असं लाभार्थ्यांनी सांगितलंय। या पशुखाद्याच्या खरेदीसाठी शासनानं केलेला लाखोंचा खर्च त्यामुळे वाया गेलाय। याबाबत जिल्हा परिषद प्रशासनानं दखल घ्यावी, तसेच वितरणामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून झालेलं नुकसान वसूल करावं अशी प्रतिक्रिया आता बारामती दूध संघाचे संचालक अरविंद गायकवाड यांनी दिली आहे। जीर्ण अवस्थेत पडून आहेत, परंतु वेळोवेळी त्या लाभार्थ्यांना कळवून सुद्धा त्या लोकांनी त्या बॅगा म्हणजे पशुखाद्य उचल केलेली नाही। बोला। मी डॉक्टर माळवे आर्यम पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना मोरगाव येथे कार्यरत असून आमच्या दवाखान्यामध्ये 2 वर्षापूर्वीचा तालुक्याचा 100% अनुदानामधील पशुखाद्य पुरवठ्याचा तालुक्याचा स्टॉक या दवाखान्यामध्ये ठेवण्यात आलेला होता। त्याचे वाटप 100% अनुदानावर अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांना करण्यात आलेले होते। त्यातील एक साधारण 50 बॅगा एक 15 लाभार्थ्यांनी त्या बॅगा नेल्या नसल्यामुळे ते इथं शिल्लक पडून आहेत। त्या लाभार्थ्यांना वेळोवेळी तालुका पशुधन विकास अधिकारी यांनी स्मरणपत्र देऊन सुद्धा त्यांनी ते उचल झाले नसल्याने इथं त्या बॅगा पडून होत्या। सदरच्या मनोहर तावरे, C24 तास, बारामती। पुणे शहरामध्ये पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हेल्मेटची सक्ती केली आहे। हेल्मेट न वापरणाऱ्यांवरती कारवाई करण्यास देखील सुरुवात झाली आहे। दरम्यान पुणे हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीनं हेल्मेटची दशक्रिया विधी घालून या निर्णयाचा विरोध करण्यात आला। पुणे शहरामध्ये पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला हेल्मेट सक्ती केल्यानंतर याला विरोध होऊ लागलाय। पुणे हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीनं हेल्मेटची दशक्रिया विधी घालून या निर्णयाचा विरोध करण्यात आला। हेल्मेट सक्तीच्या विरोधामध्ये यापूर्वी देखील आंदोलने करण्यात आली होती, पण तत्कालीन सरकारनं हा निर्णय मागे घेतला। पण पोलीस आयुक्त यांनी शहरामधील अपघातांचं वाढतं प्रमाण पाहता हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवरती कारवाई देखील सुरू केली आहे। याला विरोध करण्यात येतोय। पुणे शहर शिवसेना आणि हेल्मेट विरोधी कृती समितीच्या वतीनं वैकुंठ स्मशानभूमी इथे दशक्रिया विधी घालण्यात आलाय। म्हणणं आहे की हेल्मेट रावांना आज दशक्रिया विधीने आम्ही शिवसेना आणि कृती समिती यांनी आम्ही संयुक्तरित्या निरोप दिलेला आहे। त्याचं कारण एवढं आहे की पुण्यातले पहिले रस्ते तुम्ही मोठे करा, DPची इम्प्लिमेंट करा,
पहिले रस्ते मोठे होऊ द्या, गाड्यांचा वेग वाढवू द्या, ट्रॅफिकची कोंडी सोडवा, प्रदूषणमुक्त पुणे करा. एकदा का गाड्यांचा स्पीड वाढला की आम्हालाही कळतं की आमच्या डोक्यामध्ये हेल्मेट घालणं आम्हाला सक्तीचं आहे की आता आमच्या गाडीचा स्पीड 80, 90, 100 झालेला आहे. मुळात पुण्यामध्ये गाड्यांचा स्पीडच 15-20च्या स्पीडनी गाडीने चालवतो आहे. त्यामुळं अपघात होण्याची शक्यता नाही आणि त्यातनं दगवण्याची शक्यता नाही. म्हणून आम्ही पुणे शहरामध्ये तुम्ही विरोध करू नका ही आमची प्रामाणिकपणे मागणी आहे. आमची सरसकट हेल्मेटला विरोध नाही, तुम्ही समजून घ्या. एक्सप्रेस हायवे हायवे असेल, नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल, जिथं 100 फुटाच्या पुढं रस्ते आहेत, जिथं गाडीचा वेग 100-90च्या पुढे आहे, तिथं हेल्मेट असलंच पाहिजे या मताशी आम्ही सहमत आहोत. पण जिथे तुमचे रस्तेच लहान आहेत, जिथं तुम्ही गाड्याच पळू शकत नाही, जिथं तुमच्या गाड्याचा वेगच कमी आहे, तिथं हेल्मेट असू नये या मताचे आम्ही सर्वजण आहोत. म्हणून या ठिकाणी मी प्रेतयात्रा काढली. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. 8 जानेवारी रोजी पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस मित्र संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष आशुतोष नवले आणि दिलीप गोसावी यांनी राहुरी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी हा पदभार त्यांना सोपवला आहे. त्यानंतर एक पोलीस कर्मचारी म्हणून काम कसं करावं लागतं याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. पोलीस कर्मचारी हा एक सामान्य माणूसच आहे. आपलं कर्तव्य बजावत असताना कुटुंबाकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ मिळत नाही. खाकी वर्दी घालून किती समस्यांना तोंड द्यावं लागतं याचा अनुभव घेण्यासाठी पोलीस रेझिंग डे निमित्त पोलीस मित्र आशुतोष नवले आणि दिलीप गोसावी यांनी राहुरी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारलाय. 8 जानेवारी रोजी सकाळी पोलीस मित्र संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष आशुतोष नवले आणि दिलीप गोसावी यांच्याकडे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी पदभार सोपवला होता. यावेळी DYSP सोमनाथ वागचोर हे इथे उपस्थित होते. नंतर एक पोलीस कर्मचारी म्हणून कसं काम करावं लागतं याचा अनुभव त्यांनी घेतलाय. त्यांनी संघटनेच्या माध्यमामधनं आजपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट आणि तोंडाच्या मास्कचं वाटप केलं आहे. तसेच वेळोवेळी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न ते करतायत. 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलीस रेझिंग डे निमित्त राहुरी पोलिसांच्या वतीनं शहरामध्ये विविध कार्यक्रम राबवून विद्यामंदिर शाळेमधील विद्यार्थ्यांना शस्त्रांची माहिती देऊन पोलीस भरतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलंय. तर भागीरथीबाई शाळेच्या प्रांगणामध्ये व्याख्यानमालेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. यावेळी मनोगत व्यक्त करताना आशुतोष नवले यांनी सांगितले की खरंच पोलिसांचं काम हे कौतुकास्पद आहे. अंगावरती वर्दी घातल्यानंतर त्यांना कुटुंबाचं सुखदुःख सर्व काही विसरून जावं लागतं. एवढंच नव्हे तर स्वतःच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून फक्त समोर आलेल्या व्यक्तींचं समाधान करणं, त्यांच्या समस्या सोडवणं एवढंच उद्दिष्ट त्यांचं असतं. कर्तव्य बजावत असताना नातीगोती, जातपात, मित्र, परिवार सर्व काही विसरून जावं लागतं. पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं आशुतोष नवले यांनी सांगितलं. संघटनेच्या वतीने आज पोलिसांचं इन्चार्ज या पदाचा मान आशुतोष नवले व मला मिळाला. तसेच त्यांच्या कामकाजाची माहिती घेतली. पोलिसांचे कर्तव्य काय असतात ते अनुभवायला मिळाले. लोकांचा अनुभव मिळाला. त्यांचे कामकाज कसं चालतं, काय चालतं, त्यांचं कुठल्या प्रकारचं प्रेशर असतो ह्या गोष्टी काही शिकायला मिळाल्या. जानेवारी ते 8 जानेवारी रेझिंग डे निमित्त आज राहुरी पोलीस स्टेशन इथे आणि अंमलदारपदी नियुक्ती करण्यात आली. त्या निमित्ताने पोलिसांचं जे कार्य आहे ते अनुभवता आलं. पोलिसांचं कशा पद्धतीने ते चालवतात, त्यांचं कामकाज कसं असतं ते सगळं लक्षात आलं. 1-2 केसेस पण हँडल केल्या त्यांनी आणि आता 1-2-3 कार्यक्रम पण घेणार आहेत पुढच्या ह्याच्यात. त्याच्या संदर्भात पण साहेबांशी बोललो. आज पोलीस रेझिंग डे निमित्तानं एक वर्किंग पार्ट असतो आमच्यातला, जनता आणि पब्लिकमध्ये सुसंवाद यावा या दृष्टिकोनातून आणि पोलीसचं कामकाज कशा प्रकारे चालतं हे पब्लिकला समजावं म्हणून आज आम्ही आमचे आपल्या राहुरी तालुक्यातून जे पोलीस मित्र आहेत किंवा जे पोलिसांना सतत मदत करण्यासाठी इच्छुक असे व्यक्ती असतात अशा लोकांना पोलीस मित्रांना बोलावून
त्यांना आमच्या पोलीस स्टेशनचं स्टेशनदारी कामकाज आणि या ठिकाणी आलेला कंप्लेंट कशा प्रकारे कंप्लेंट देतो किंवा पोलीस कशा प्रकारे कंप्लेंट्स हँडल करतात याबाबतचं जे माहिती आहे ती माहिती त्यांना देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. त्या अनुषंगानं आशुतोष नवले वांबोलीवरून या ठिकाणी आले आणि दिलीप शेठ गोसावी राहुरीतून या ठिकाणी आलेले आहेत आपल्याबरोबर पोलिसांचं कामकाज पाहण्यासाठी आणि पोलीस कामकाजातून लोकांना मदत करण्याच्या हेतून नेमकं आपल्याला पोलिसांचं वर्किंग कशा पद्धतीने असतं आणि पोलिसांना या काम करत असताना काही अडचणींना किंवा काही लोकांच्या बोलण्याला कसा सामना करत असतात ते किंवा कसं तोंड देत असतात हे या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकंदरीत पोलीस आणि पब्लिक, पोलीस आणि जनता यांचा जो संवाद आहे यांच्यामध्ये सुसंवाद नेहमी राहावा आणि पब्लिक ट्रँक्विलिटी आणि एक सामाजिक त्याला आपण शांतता म्हणतो आणि सुव्यवस्था म्हणतो अबाधित राहील या दृष्टिकोनातून ही एक आमच्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा साहेब आहेत, त्याचप्रमाणे आपले अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार साहेब आहेत आणि आपले विभागाचे DYSP बागचौरे साहेब आहेत. यांचं या सर्व कामकाजामध्ये मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यानुसार आपण राहुरी तालुक्यात सध्या पोलीस रेजिडेंट डेच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक स्कूलमधून, शाळामधून, पोलीस स्टेशनमधून आतापर्यंत केलेले आहेत. त्यामध्ये साधारणतः आपण मुलांना शस्त्राची माहिती दिलेली आहे, वेगवेगळी शस्त्र कशी पोलीस हँडल करतात किंवा काय शस्त्राचं महत्त्व आहे याचीही माहिती आपण विद्यार्थ्यांना दिलेली आहे, पब्लिकला दिलेली आहे. त्याचप्रमाणे मोटर व्हेकल ॲक्टचे रूल्स जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. पोक्सोचे ज्या लहान मुलांविषयी लैंगिक कायदे आहेत त्याची माहिती आपण दिलेली आहे आणि इतर अमांतर अशा ज्या गोष्टी आहेत जेणेकरून पोलिसिंग करताना आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचता येईल आणि पोलीस माध्यम एक प्रभावी माध्यम पहिल्यापासूनच आहे आणि ते आणखी कसं प्रभावी करता येईल याच्याविषयी पोलीस मित्रांच्या माध्यमातून आमचा हा एक प्रयत्न आहे. धन्यवाद. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्याच्या अर्चना त्यागी यांनी फिलिपाईन्स इथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मिसेस फिलेन ट्रॉफीचा किताब पटकावलाय. 90 स्पर्धकांमध्ये हा किताब त्यांनी मिळवला आहे. वयाच्या 43व्या वर्षी त्यांनी हे यश संपादित केलंय. पुण्याच्या अर्चना त्यागी या 43 वर्ष महिलेनं स्वतःला सिद्ध करत चक्क मिसेस युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरती झालेल्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मिसेस फिलेन ट्रॉफीचा किताब पटकावलाय. या त्यांच्या यशामध्ये त्यांनी आपल्या देशामधील महिलांच्या समोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. अर्चना त्यागी या स्वतः एक बिझनेसवुमन आहेत. आपल्या 2 मुलांचा सांभाळ करत त्या आपला बिझनेस आणि आपले छंद जोपासतायत. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी थेट आपल्या फिटनेस ट्रेनरच्या मदतीनं आणि दिवा पेजंटच्या माध्यमामधनं स्वतःला या स्पर्धेसाठी तयार केलं आणि त्यामध्ये सहभागी झाल्या आणि पुरस्कार देखील जिंकलाय. मेरा नाम अर्चना त्यागी है. मैंने अभी मिसेस यूनिवर्स में फिल्म ट्रॉफी का टाइटल जीता है और ये पॉसिबल हो पाया मेरी डायरेक्टर अंजना मैस्क्रेंस और मेरी वेरी वेरी स्वीट फ्रेंड अंजलि की वजह से, जिन्होंने मुझे इतना ग्रूम किया, इतना आगे बढ़ाया. मैं तो एक सिंपल लाइक महिला की तरह ज़िंदगी जी रही थी, पर इन्होंने मेरे ड्रीम को पूरा करने के लिए एक बहुत बड़ा मुझे प्लेटफॉर्म दिया जिसमें आज आके मैंने खुद को प्रेजेंट किया और प्रेजेंट करके मैं आज यहाँ पर खड़ी हूँ. और मैं यही कहना चाहती हूँ हर उस लेडी के लिए कि अगर आप सपने देखते हैं तो उसे पूरा करने की भी हिम्मत कीजिए. कहते हैं ना कि लहरों में नौका पार नहीं हो सकती, अगर कोशिशें करें तो हार नहीं हो सकती. तो मैं तो यही कहना चाहती हूँ कि सभी महिलाओं को कि जब मेरी जैसी महिला कर सकती है तो हर एक आम महिला अपने सपने पूरे कर सकती है. और मैं थैंक्स कहूँगी दिवा पेजेंट्स का कि जिन्होंने इतना बड़ा प्लेटफॉर्म मुझे दिया, जाके मैंने वहाँ पे खुद को प्रूव किया. और थैंक यू अंजना मैम एंड काल सर कि जिन्होंने मुझे इतना अच्छा मौका दिया कि खुद को जाके मैं वहाँ प्रूव कर सकूँ. थैंक यू. Anjali Verma, that's my name, and I'm a styling coach. She is a very good friend of mine, Archana Tyagi, and इनकी Mrs. Universe की जर्नी was
रियली अल्टीमेट, बहुत ही अच्छी जर्नी रही है। बिकॉज जैसा मैंने इनको आज से 6 महीने पहले देखा था और अब देखा है, शी हैज़ टर्न हरसेल्फ इनटू अ डीवा। जैसी ये पहले दिखती थी, शी वॉज लाइक बिल्कुल रॉ, घर से निकली हुई महिला, जो डीवा पेजेंट्स ने ऐसे एक मैजिक बैंड चला के, एंड इट हैज़ चेंज्ड हर पर्सनालिटी। सो इट वॉज रियली अल्टीमेट ट्रेनिंग हर, एंड द वे आपने अपने ऊपर हार्ड वर्क किया है, आई टेल यू इट इज़ लाइक इंस्पिरेशन सभी महिलाओं के लिए। इतनी अच्छी इंस्पिरेशन है ये, एक घर से निकली हुई महिला जो कि सिर्फ अपनी ड्रीम्स को पूरा करने के लिए मिसेस यूनिवर्स तक के प्लेटफॉर्म पे पहुंच गई हैं, एंड इतनी टफ फाइट इन्होंने दी है वहाँ बाकी के 90 कंटेस्टेंट्स को, जो कि सराहनीय है। सो मैं सभी महिलाओं को वहाँ पे ये मैसेज देना चाहूँगी कि ड्रीम बिग, इट इज़ नेवर टू लेट। थैंक यू। नमस्कार, मैं अंजना मैस्करिनस मिसेस यूनिवर्स की नेशनल डायरेक्टर हूँ, और मुझे बहुत खुशी है आज आपके साथ ये शेयर करते हुए कि मेरी स्टूडेंट अर्चना त्यागी, जिन्होंने मिसेस यूनिवर्स में पार्टिसिपेट किया था इस साल जो फिलीपींस में हुआ है, वहाँ पे इन्होंने ये बहुत सुंदर टाइटल मिसेस फिलैंथ्रोपी का जीता है। अर्चना दिल्ली से है और इनका खुद का बिजनेस है, एक्सपोर्ट हाउस है, एंड इन्होंने बहुत मेहनत से एक इतना अच्छा सब टाइटल जीत के आई है। वहाँ पे इन्होंने 90 महिलाओं को वहाँ पे बहुत अच्छा फाइट दिया और स्टेज पे इन्होंने बहुत अच्छा अपना प्रेजेंस शो किया। इनकी ग्रूमिंग में इन्होंने बहुत पहले भी कुछ टाइटल जीते थे, बट इतना बड़ा टाइटल जीत के आई है इन्होंने, हमको आज बहुत प्राउड किया है। हमारे साथ है इनकी पर्सनल स्टाइलिस्ट एंड फ्रेंड अंजलि वर्मा ऑल्सो, जो बताएंगे कि इनकी ग्रूम जर्नी कैसी रही है मिसेस यूनिवर्स की तक। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। समता पतसंस्था राहुरी शाखेच्या अंतर्गत सुरू असलेल्या बचत गटाबाबत आणि त्यांच्या फसवणुकीबाबत नुकताच संघर्ष महिला स्वयंसहायता बचत गट राहुरी यांनी राहुरी पोलीस निरीक्षक यांना लेखी अर्ज दिला आहे। दरम्यान या बचत गटाच्या अर्जामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। समता पतसंस्था राहुरी शाखेच्या अंतर्गत सुरू असलेल्या बचत गटाबाबत आणि त्यांच्या फसवणुकीबाबत नुकताच संघर्ष महिला स्वयंसहायता बचत गट राहुरी यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना लेखी अर्ज दिला आहे। या अर्जामध्ये म्हटलंय की सदर महिला बचत गटामधील 10 महिलांनी समता पतसंस्थेकडून प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे एकूण 4 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। सुरुवातीला 2,120 रुपयांची रक्कम घेतली आणि नंतर 2,800 रुपये दरमहा ठरवून दिला। त्याप्रमाणे आम्ही 2 महिने 2,800 रुपये प्रमाणे हप्ता भरलाय, परंतु हप्ता भरल्यानंतर मोबाईलवरती 1,318 रुपये भरलेला मेसेज आलाय। उर्वरित रकमेची नोंद SMS द्वारे दिली नाहीये। याबाबत समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पुन्हा SMS देणं बंद केलं। त्यामुळे हे सर्व आम्हाला गैरहिशोबी वाटतंय, असं निवेदनामध्ये म्हटलंय।
या निवेदनावरती सुनंदा दहातोंडे, रोहिणी गाडे, रेखा नरवडे, बाळूभाई पवार, सुनीता भाटिया आदींच्या सह्या आहेत. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी समता पतसंस्थेच्या शाखा अधिकारी बाळासाहेब वडितके यांच्याशी आणि बचत गटाचे कर्ज वितरण करणारे फील्ड सुपरवायझर किरण देवरे यांच्याशी बातचीत केली आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की समता पतसंस्थेनं ऑगस्ट 2018 पासून महिला बचत गटासाठी ही योजना सुरू केली आहे. आतापर्यंत 767 महिलांना 72 बचत गटांच्या माध्यमामधून एकूण 3,06,80,000 रुपये कर्ज वितरित करण्यात आले आणि सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीनं होत आहेत. बचत गटाच्या या अर्जामुळे मात्र बँकिंग क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता पोलीस आणि सहाय्यक निबंधक यांचा कसा तपास करतात याकडेच महिला बचत गटामधील महिलांचं लक्ष लागलंय. नमस्कार, मी सुनंदा दहातोंडे, राहुरी नगर परिषद येथे समुदाय संघटक या पदावर कार्यरत आहे. तर आमच्याकडे असंख्य असे बचत गट आहेत आणि असंख्य अशा महिला फायनान्स किंवा इतर पतसंस्थेकडनं कर्ज घेत असतात. पालिकेकडनं ते फेडून झाल्यानंतर दुसऱ्याकडे अटॅच होऊन ते कर्ज घेत असतात. अशीच तक्रार आमच्याकडे आली की समता पतसंस्थेमार्फत जादा व्याजदर आणि जादा पैशाची आकारणी केली जाते आणि ते लोक येऊन महिलांना घरी येऊन 4-4 ते 5-5 किंवा 10-10 जण एकेका महिलेच्या एकटी महिला असताना घरी जाऊन त्यांना दमबाजी किंवा त्यांना म्हणजे वेगळ्या पद्धतीनं बोलणी करतात. तर त्यामुळे आम्ही याची शहानिशा करण्यासाठी आम्ही स्वतः आम्ही ज्या ग्रुप तयार केला आणि त्या पतसंस्थेमध्ये आम्ही दाखल झालो. तर त्यांनी पण आम्हाला अशाच पद्धतीने मेसेज देणं किंवा अशाच पद्धतीने आमच्या महिलांना त्यांनी चालू केलं की जे पहिल्यांदा गरीब महिलांना जे तो अनुभव आला की ज्या महिला म्हणजे कामाला जाऊन 2800 रुपये भरायच्या त्यांना 13,000 रुपये भरल्याला मेसेज यायचा. त्याच पद्धतीनं आम्हाला पण यायला लागला. त्यामुळे आम्ही साहेबांना भेटलो आणि त्याची तक्रार आम्ही दाखल केली की हे महिलांची फसवणूक चालू आहे, ते कुठंतरी थांबवावी म्हणून आम्ही आज साहेबांना निवेदन दिलेलं आहे. याच्यावर कार्यवाही व्हावी हीच विनंती. ईश्वर गाडे, आम्ही समता बचत गटामध्ये 10 महिला आहेत. आम्ही 40,000 रुपये घेतले आहे त्यांच्याकडनं. तर आम्हाला 2800 रुपये महिन्याला हप्ता येतो. तर जो आम्ही हप्ता भरतो त्याचा ते मॅसेज देत नाही आम्हाला 1318 रुपये असा मॅसेज देतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो विचारायला तर त्यांनी सांगितलं, स्टेटमेंट मागितलं तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 2800चा मॅसेज देऊ शकत नाही. तर 1318 रुपयाचाच तुम्हाला मॅसेज येईल किंवा मग आम्ही मॅसेज तुमचा बंद करून टाकू अशी ती आम्हाला हे करतात. तर आमच्या सर्व महिलांचे असं म्हणणं आहे की आम्हाला जो मॅसेज येतो तीच रक्कम आम्ही भरणार आहे. आणि माझ्या घरासमोर ते 20 किंवा 25 जण येऊन 8:30पर्यंत त्या दिवशी थांबले होते. मी एकटी महिला घरात असताना सुद्धा घरात ते 4-5 जण येऊन बसले होते. कशासाठी आले ते? वसुलीसाठी. आम्हाला ह्याच दिवशी तुमच्याकडनं पैसे पाहिजे ना असा हप्त्याची ते हे करत होते. त्याच्यामुळं मी अशी विनंती करते की त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी. मी किरण देवरे, समता नागरी सहकारी पतसंस्था राहुरी शाखेमध्ये एक फील्ड सुपरवायझर म्हणून काम करतो. इथं या ठिकाणी आम्ही महिला सक्षम प्रकल्पाअंतर्गत 40,000 रुपये कर्ज प्रत्येक महिलेला अशाप्रमाणे 10 महिलांचे गट करून त्यांना कर्ज वाटप करत असतो. या कर्ज वाटपामध्ये आपण 10 महिलांचा एक गट बनवतो. आता या ठिकाणी आपलं 9 जण स्टाफ आणि मी असे 10 मेंबर आम्ही काम करतो. या ठिकाणी आपण 40,000 रुपये ज्यावेळेस त्या गटाला कर्ज देतो त्यावेळेस दर महिन्याला आपल्या त्यांच्याकडून हप्ता येत असतो परत, म्हणजे कर्ज वसुलीची पद्धती. तर यामध्ये आपण 2800 रुपये जो हप्ता घेतो 2,800 रुपये, यामध्ये आपण महिला सक्षम प्रकल्पाअंतर्गत 660 रुपये बचत घेतो महिलांकडून, जी त्यांच्या गटाच्या खात्यावर जमा असते. हे 2 वर्षानंतर जर 10 महिलांचा गट असला तर 2 वर्षानंतर जवळजवळ 1,65,000 रुपये त्यांच्याकडे जमा असतात. त्या 1,65,000मध्ये त्या स्वतः 1,65,000 रुपयाचं भांडवल बनवून त्या एखादा नवीन व्यवसाय चालू करू शकतात 10 जणी. दुसरी गोष्ट आहे त्यांचा 2140 रुपये जो हप्ता आहे कर्जाचा, त्यामुळे त्यांचं व्याज आणि मुद्दल दोन्ही असतं. हे व्याज आणि मुद्दल जे मुद्दल आहे त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा होते आणि व्याज हे त्यांच्या बचत खात्यामध्ये जमा होतं आणि त्यांना फक्त SMS जो जातो तो फक्त मुद्दलचा SMS जातो. आणि जे काही स्टेटमेंट आहे
जर एखाद्या कस्टमरला जर शंका वाटली असली की आपल्याला SMS खूप कमी रकमेचा आला, आपण तर 28 रुपये भरलेले आहे, तर मग त्यासाठी आपण त्यांचं निरसन करण्यासाठी त्या शंकेचं पतसंस्थेमधून त्यांना अकाउंट स्टेटमेंट, बचतीचं स्टेटमेंट म्हणजे सेव्हिंग स्टेटमेंट त्यांचं आणि जे हप्ते भरता येते त्याचं स्टेटमेंट, हे तिन्ही प्रकारचे आपण स्टेटमेंट त्यांना ज्यांना शंका आहे त्यांना देतो. आणि त्याबरोबर आपण त्यांना हे सांगतो पण की कोणाला शंका असेल तर ब्रँचमध्ये येऊन घ्या स्टेटमेंट, आणि जर ज्यांना शक्य नसेल, जे लांबचे राहायला लांब आहेत, तर त्यांना आपण स्वतः तिथे नेऊन देतो हप्त्याच्या दिवशी. त्यासाठी वेगळी चक्कर नाही मारत आपण, पण हप्त्याच्या दिवशी त्यांना ते नेऊन देतो. तर हा जो महिला सक्षम प्रकल्प आहे, हे महिलांचे जे चालू व्यवसाय आहे, ते चालू व्यवसाय वाढवण्यासाठी आपण त्यांना ते कर्ज देत असतो 40,000 रुपये. तर राहुरी तालुक्यामधल्या जास्तीत जास्त महिलांनी आम्हाला जोडावे असं. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. पुण्याच्या खुशबू कारवा यांनी फिलिपाईन्स इथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मिसेस अरब एशिया 2018 हा किताब पटकावलाय. हा किताब जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. पुण्याच्या खुशबू कारवा यांनी फिलिपाईन्स इथे झालेल्या मिसेस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होऊन मिसेस अरब एशिया 2018 हा किताब जिंकला आहे. हा किताब जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. खुशबू या स्वतः एक बिझनेस वुमन आहेत. त्या आपल्या 2 मुलींचा सांभाळ करत आपला व्यवसाय सांभाळून आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासत आहेत. खुशबू कारवा यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्यांनी आपले फिटनेस टिकवण्यासाठी सर्वांमधील सातत्य कायम राहील याची काळजी घेतली आहे आणि याच बळावरती त्यांनी हा किताब जिंकला. नमस्कार, मी आहे खुशबू कारवा पुण्याची. मी मिसेस युनिव्हर्स अरब एशिया 2019साठी गेले होते आणि मी त्यात विजेती आहे. ऑल ओव्हर कंटेस्टंट्स 90 महिला ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि मी पहिले टॉप 25मध्ये आले आणि मीच फक्त पुण्याची मुलगी आहे जिने क्राऊन घेऊन आलेला आहे इंडियासाठी मिसेस युनिव्हर्स अरब एशिया 2018साठी. मला ह्याच्यात काल मॅस्करिनस, अंजुना मॅस्करिनस जे माझे मेंटर आहेत त्यांना खूप धन्यवाद द्यायचा आहे. माझे फिटनेस ट्रेनर जे आहेत भारती खंडेलवाल त्यांना द्यायचं आहे. लास्ट बट नॉट लिस्ट ऑफकोर्स येस माझे हजबंड, ज्यांच्याशिवाय माझा हा ड्रीम पूर्ण होऊ शकत नसला, त्यांना पण मला धन्यवाद द्यायचा आहे आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा. थँक्यू. नमस्कार पूना, मैं अंजना मैस्करेनस, दीवा पैजेंट्स की MP. आज हमारे लिए बहुत बड़ा खुशी का दिन है. आज हमारे साथ है खुशबू कारवा, पूना की ये मुलगी जिसने मिसेस यूनिवर्स का क्राउन जीत के आज पूना का ही नहीं भारत का भी नाम रोशन किया है. खुशबू पूना की है और ये कॉन्टेस्ट हुआ था मिसेस यूनिवर्स फिलीपींस में सेबू सिटी में, जिसमें 90 देशों से महिलाएं अलग अलग जगह से आई थी और कंपटीशन बहुत ही टफ था. और ये बहुत मानने की बात है कि पहली बार इंडिया में ये क्राउन मिसेस यूनिवर्स का आया है और वो लाई है मेरी स्टूडेंट खुशबू कारवा. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. प्रत्येक विषय परखडपणे सर्वांच्या समोर मांडण्यासाठी पत्रकारांचा मोलाचा वाटा असतो. दरम्यान पत्रकार दिनानिमित्त राहुरी शहरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करून पत्रकारांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या विकासामध्ये पत्रकारांचे फार मोठे योगदान आहे. पत्रकारांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलंय असं प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट सोसायटीचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केलंय. राहुरी फॅक्टरी येथील संस्थेच्या मुख्यालयामध्ये पत्रकार दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमामध्ये श्री कपाळे बोलत होते. यावेळी संस्थेचे संचालक किशोर थोरात, डॉक्टर विलास पाटील, श्री तांबे, विष्णू गीते, मॅनेजर श्री खडके, वेदांत कपाळे आदी इथे उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच आघाडीवरती असलेल्या साई आदर्श मल्टीस्टेटची 100 कोटींच्या ठेवीकडे वाटचाल सुरू आहे. संस्थेनं राबवलेल्या विविध उपक्रमांना पत्रकार नेहमीच साथ देतात असं त्यांनी यावेळी सांगितलंय. साई आदर्श मल्टीस्टेट संस्था पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांना निमंत्रित करून त्यांचा सत्कार करून त्यांना सहकार्य करते अशी भावना पत्रकार रफिक शेख, सुनील भुजाडी, मुख्तार सय्यद, हेमंत मिसाळ, विलास कुलकर्णी, C24 तासचे संपादक वसंत जावरे, गणेश विघे आदींनी व्यक्त केली आहे. राहुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या पत्रकारांचा यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे संचालक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. राहुरी तालुका शिक्षक मित्र मंडळ आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय शाखेच्या वतीनं पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जितेंद्र मेटकर यांनी पत्रकार आणि शिक्षक हे दोघे देखील सामाजिक प्रबोधन करतात, एक 4 भिंतींमध्ये आणि दुसरा बाहेर असं म्हटलंय. पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढलेत. यावेळी केंद्र प्रमुख किसन माने, बाळासाहेब थोरात, पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र आढाव, सदस्य प्रदीप पवार, ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या प्रमुख नंदा बहिंजी इथे उपस्थित होते. या प्रसंगी रवींद्र आढाव, केंद्र प्रमुख बाळासाहेब थोरात, नंदा बहिंजी, पत्रकार विलास कुलकर्णी आदींची भाषणे झाली आहेत. श्रुती वरपे हिनं उपस्थितांचे यावेळी स्वागत केलंय, तर संदीप गाडेकर यांनी जीवनाविषयी संदेश दिला आहे. राहुरी तालुक्यामधील पत्रकारांसह शिक्षक मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र अरगडे, सर्व सदस्य अरुण तुपविहिरे, आरिफ इनामदार, गोपीनाथ वरपे आदी यावेळी इथे उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गणेश शिंदे सर यांनी केलं आहे. राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं देखील पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसह शहरामधील रहदारीसारखे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी केलंय. यावेळी सी24 तासचे संपादक वसंतराव झावरे, सुनील भुजाडी, रफिक शेख, गणेश विघे, रियाज देशमुख, शिवाजी घाडगे, राजेंद्र साळवे आदींची भाषणे झाली आहेत. दरम्यान यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. या प्रसंगी राहुरी तालुक्यामधील पत्रकार मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. पनवेलमधील नावडे येथील सिडकोच्या भूखंडावरती बेकायदा उभारलेल्या इमारतींवरती कारवाई करण्यासाठी आलेल्या सिडको पथकाला आमदार बाळाराम पाटील यांनी अडवलं आणि त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यांना माघारी परतण्यास भाग पाडला. तळोजा गावाला लागून असलेल्या नावडे फाटा इथे 1965 पूर्वी बांधकाम करण्यात आले. यानंतर सिडकोनं या जमिनी संपादित केल्या आहेत. त्यानंतर येथील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी राहण्यासाठी बांधलेली घरं सिडकोकडनं अनधिकृत ठरवण्यात आली आहेत. या बांधकामावरती कारवाई करण्याचा घाट प्राधिकरणाकडनं घालण्यात आलाय. शेकापचे आमदार बाळाराम पाटील यांनी कारवाई करायची नाहीये अशी भूमिका घेऊन या कारवाईला विरोध केलाय. तसेच अतिक्रमण विभागाचे प्रमुख SS पाटील यांच्याशी संपर्क साधून या कारवाईपूर्वी एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये नेमके कोणते बांधकाम अनधिकृत आहे आणि कोणते नाहीये हे आम्हाला सांगावं आणि त्यानंतर जी कारवाई करायची असेल ती करावी असा आक्रमक पवित्रा घेतलाय. मात्र तरी देखील सिडकोचं हे पथक मोठा फौज फाटा घेऊन अगदी पोलीस बंदोबस्तासह कारवाईसाठी नावडे फाटा इथे आलं. अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू होताच नावडेमधील ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी 1965 पूर्वी हे बांधकाम केलं आहे, त्यामुळे अनधिकृत असल्याचा प्रश्नच येत नाही असे आमदार बाळाराम पाटील यांचं म्हणणं होतं. दरम्यान तयारीनिशी आलेल्या सिडको अतिक्रमण पथकानं कारवाईला सुरुवात करताच तिथल्या लोकक्षोमाला त्यांना सामोरं जावं लागलंय. कारवाई दरम्यान प्रचंड विरोध होऊन देखील पोलीस बंदोबस्तामध्ये सिडकोनं कारवाई सुरूच ठेवली. त्यानंतर आमदार बाळाराम पाटील यांनी सिडको पथकावरती प्रश्नांचा भडीमार केला आणि त्यांना भांबावून सोडलं. त्यामुळे काही काळ इथे तणावपूर्ण वातावरण झालं होतं. प्राधिकरणाच्या अशा बेजबाबदारपणावरती तीव्र नाराजी व्यक्त करत अतिक्रमण विभागाचे प्रमुख SS पाटील यांच्याशी फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण SS पाटील यांनी त्याआधीच फोन स्विच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे इथलं वातावरण अधिकच तापलं. त्यामुळे आमदार बाळाराम पाटील यांचा संताप आणखीनच वाढला आणि त्यांचं हे रूप पाहून तयारीनिशी बेकायदा बांधकाम तोडायला आलेले सिडको पथक हे हात हलवत मागं फिरलाय. असं आपली मंडळी इथं माझ्या गावावर आलेत नावड्या फाट्यावर. देशमुख आणि तुमचे शेख आहेत ते कारवाईला. इथं 65 सालापासूनची बांधकामं आहेत. मी SS पाटलांशी बोललो, बाबा तुम्ही एक काम करा, बैठक लावा, कुठला अधिकृत कुठला अनधिकृत आम्हाला सांगा आणि कारवाई करा. तर त्याने आता ठेवलेत फोन बंद करून दोन्ही. आता ॲडिशनल कलेक्टर माणूस आणि एक तर हो. राज वैशंपायन, सी24 तास, मुंबई. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती यांच्या विविध मागण्यांसाठी 7 जानेवारी रोजी 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. यामध्ये वीज कर्मचारी अभियंते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिकारामधील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या 4ही वीज कंपनीमधील अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकरता 24 तासांचा लाक्षणिक संप 7 जानेवारी रोजी पुकारण्यात आला होता. यामध्ये त्यांनी महापारेषण कंपनीमधील स्टफ सेटअप लागू करत असताना आधीचे एकूण मंजूर पद कमी न करता अंमलामध्ये आणावेत, महावितरण कंपनीमधील प्रस्तावित पुनर्रचना संघटनांनी सुचवलेल्या सूचनांचा अंतर्भाव करूनच अंमलात आणावेत, शासन आणि व्यवस्थापनानं महावितरण कंपनीनं राबवण्यात येत असलेले खाजगीकरण करण्याचे धोरण थांबवावे, मुद्रा, शीळ, कळवा आणि मालेगावचे विभाग फ्रँचायझीवरती खाजगी भांडवलदार कंपनीनं देण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, महानिर्मिती कंपनीच्या 210 मेगावॅटचे संच बंद करण्याचे धोरण तात्काळ थांबवावे, 3ही कंपनीमधील रिक्त पद तातडीनं भरण्यात यावीत, या आणि इतर मागण्यांसाठी हा 1 दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडरेशनचे महेश आभाळे, रवींद्र फले, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे माणिक दवंगे, जनार्दन गायकवाड, MV दवंगे, JL गायकवाड, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे नितीन पवार, बाळासाहेब थोरात, सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे SD वाणी, DG वरपे, शिरीष वाणी, दिगंबर वरपे, महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेचे अनिल शिरसाट, अमर आढाव, विजय पाटील आदींसह कामगार इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आज दिनांक 7/1/2019 रोजी खाजगीकरण फ्रँचायझीच्या विरोधात आपण संप पुकारलेला होता. प्रशासनाला यावेळी 15/12/2018 रोजी सूचना देण्यात आलेली होती की यावर खाजगीकरणाच्या विरोधात काहीतरी निर्णय घ्या, तर त्या प्रशासनाने यावर कोणती दखल घेतलेली नाही. पण 1 जानेवारी 2019 रोजी कृती समितीचा जो संपाची तयारी चालू झाली हे लक्षात येताच प्रशासनाने 5 जानेवारीला एक निवेदन दिलं की चर्चेला बोलू, परंतु त्यांनी त्याच दिवशी त्यांना 4 तारखेचं निवेदन देण्यात आलं, म्हणजे पत्रव्यवहारामध्ये फेरबदल केला. आणि त्याच्या आधीच खाजगीकरण फ्रँचायझीच्या विरोधात असलेले कृती समिती हे बघून त्यांनी टेंडर आधीच फायनल केले आणि हे टेंडर चर्चा झाल्यानंतर फायनल करायचे होते, पण याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्व कृती समिती या गोष्टीचा विरोध करतोय आणि निषेध करतो. 7 जानेवारी 2019 रोजी 00 पासून आम्ही संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वर्कर्स फेडरेशन, इंटक आणि महाराष्ट्र राज्य वीज कामगार महासंघ या 6ही संघटनेच्या वतीने आम्ही आज संयुक्त कृती समितीच्या वतीने आज संप पुकारलेला आहे. आणि या संपाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत: फ्रँचायझीकरण पूर्णपणे महावितरणाने थांबावं, त्याच्यानंतर आज जे पूर्ण खाजगीकरण चाललं आहे ते खाजगीकरण कुठंतरी थांबलं पाहिजे, त्याचा ग्राहकांनाही आणि पूर्ण MSEBच्या सर्व कर्मचाऱ्यांनाही तोटाच झालेला आहे आणि ग्राहकांनाही त्याचा 100% तोटाच आहे. त्यामुळे हे फ्रँचायझीकरण थांबावं आणि रिस्ट्रक्चरिंग करताना कमीत कमी संघटनांना सर्वांना विचारात घेऊन आणि कामगार कपात आज रोजी चालली आहे ती थांबवावी, पूर्ण जे मंजूर पद आहे आमचे ते थांबवावे आणि पूर्ण संघटनांना न्याय द्यावा. आणि याच्यामध्ये आम्ही सर्व संघटनांच्या वतीने संयुक्त कृती समितीच्या वतीने 150 आमदारांना निवेदन पण दिलेलं आहे. त्यांनीही सरकारला पत्र लिहिलेलं आहे की हा जो संप चालला आहे हा संप योग्य रीतीने चालला आहे आणि त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, असं आमचं यानुसार आमचा आज संप आहे. आणि सर्व संपामध्ये आमच्या 6ही संघटना. योगेश डोखे, C24 तास, कोपर. पुणे दिवा पेजंट संस्थेनं नुकतीच आपली आफ्टर पार्टी साजरी केली आहे. यामध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र सीझन 3 आणि मिसेस इंडिया इम्प्रेस ऑफ इंडिया 2018 यामधील सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवलाय.
पुण्यामधील दिवा पेजंट या संस्थेनं नुकतीच आपली आफ्टर पार्टी साजरी केली आहे. यामध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र सीझन 3 तसेच मिसेस इंडिया इम्प्रेस ऑफ इंडिया 2018 या सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता. महिलांनी एकत्र येऊन काम करणं आणि त्यामध्ये चूल आणि मूल या विचारामधनं त्यांना बाहेर काढत राष्ट्रीय पातळीवरती तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना आपल्या आवडीनिवडीबद्दल आत्मविश्वास वाढेल असं व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिवा पेजंट या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेनं नुकतीच आपली आफ्टर पार्टी साजरी केली आहे. यामध्ये मिसेस महाराष्ट्र इम्प्रेस ऑफ महाराष्ट्र सीझन 3 तसेच मिसेस इंडिया इम्प्रेस ऑफ इंडिया 2018च्या सौंदर्यवतींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी खुशबू कारवा, अर्चना त्यागी आणि माधवी घोष या तिघी यशस्वी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलंय. त्यानिमित्त केक देखील कापण्यात आलाय आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात. यावेळी दिवा पेजंट या संस्थेच्या मुख्य संचालिका अंजना मास्क्रिहन्स यांनी सगळ्यांना यामध्ये सहभागी करून घेतलं आणि या सेलिब्रेशनचा उत्साह वाढवलाय. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाची प्रचारासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र हिंगोलीमधील एक ध्येयवेडा वकील अनोख्या पद्धतीनं प्रामाणिकपणे कसा प्रचार करतोय ते तुम्हीच पहा. मित्रांनो, लोकसभा विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. त्या अनुषंगानं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं प्रचार करतोय. मात्र हिंगोलीमधील एक ध्येयवेडा वकील कशा पद्धतीनं प्रचार करतोय हे तुम्हीच पहा. ॲडव्होकेट विजय राऊत असं या ध्येयवेड्या वकिलाचं नाव आहे. तो मागील अनेक दिवसांपासून सेनगाव परिसरामधील लहान सहान बाबींवरती लक्ष ठेवून आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगावर्तमान बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक म्हणजे कही धूप कही छाव असं चित्र सध्या दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी तर चक्क नगरपालिकेचाच निषेध करत प्रभागामधील रस्त्यावरती जाहीर निषेध असा बोर्ड लावलाय. मतं मागण्यासाठी कोणी आलं तर त्यांचा अपमान होईल अशा आशयाचा बोर्ड इथे लावण्यात आलाय. श्रीगोंदा नगरपालिकेची निवडणूक म्हणजे कही छाव तर कही धूप अशी परिस्थिती आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील हनुमान नगर इथे नागरिकांनी चक्क नगरपालिकेचा निषेधच नोंदवलाय. त्यांच्या प्रभागामध्ये रस्त्यावरच जाहीर निषेध असो असा बोर्ड लावण्यात आलाय. या इथे नगरपालिका स्थापनेपासून 1 रुपया देखील या कॉलनीमध्ये खर्च केला गेला नाहीये. त्यामुळे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी आमच्याकडे मतं मागण्यास येऊ नये, अन्यथा अपमानच होईल अशा प्रकारचे बोर्ड लावून आपला निषेध इथे नोंदवण्यात आलाय.
150 कोटींचा निधी पालिकेला मिळाला आहे. मग येथील परिसरामध्ये अजून देखील दुरावस्था काय आहे आणि याला जबाबदार कोण, असाच प्रश्न आता नागरिक विचारताना दिसत आहेत. आम्ही हनुमाननगरच्या पाठीमागच्या भागात राहतो आणि आमच्या इकडे रस्त्याचं काम केलं नाही. गावात सगळ्यांकडे रस्ते झाले, आमच्याकडे रस्ताच केलेला नाही आहे. ही मुख्य समस्या आहे आमची. सुरेखा उत्तमराव नलगे. आमच्याकडं नगरपालिकेने गटार केलीच नाही. आम्ही स्वतः पैसे भरून केलेली गटार, झालेलीच नाही आमच्याकडे नगरपालिकेची गटार. नगरसेवक आले होते का 5 वर्ष? नाही, कुणीच नाही आलेलं. नगरसेवक आमच्याकडे कुणीच आलेलं नाही निवडणूक झाल्यापासून. तुम्ही कोणाला निवडून दिलं? नाव सांगता येईल का नगरसेवक? नाही, नाव नाही सांगता येणार. कचरा गाडी आली तरी पण वेळा गोळा करून येत नाही. कचरा आली तरी इथूनच जाते, थेट दारापर्यंत येत नाही. दिसाड येते, कधी कधी 8 दिवसांनी येते. त्याला बी आत्ता सुरुवात झाली यायला. आणि लाईट कनेक्शनचं पण लाईट गेली तर कोणी पाहतही नाही. फोन केला तरी येतो म्हणतात, येत नाही. मतदान जवळ आलं की सगळेजण येतात, मतदान आम्हाला करा, सगळे बिंदास येऊन सांगून जातात. पण नंतर कोणी निवडून आल्यावर कोणी चक्करा नाही मारत. नगरमध्ये आम्ही सगळं महिला आणि पुरुषांनी मिळून इथं नगरपालिकेचा निषेध जाहीर असा बोर्ड लावलेला आहे. आम्ही कोणालाच मतदान करणार नाही आणि आमच्याकडे इथून मागचे एकही नगरसेवक इथं आलेले नाही आता. त्यामुळे आम्ही कोणालाच मतदान करणार नाही. श्रीगोंदा नगरपालिकेची रणधुमाळी जोरात सुरू असताना काही नागरिकांना, म्हणजेच वार्ड क्रमांक 4 मधील काही नागरिकांना अशी जर आपण पाहत आहे, आपल्या पाठीमागे जो बोर्ड आहे, अशी जर नागरिकांवर वेळ येत असेल की यांच्या या लेनमध्ये अजूनही 1 रुपयाचा सुद्धा निधी, नगरपालिकेचा जरी निधी आला असला तरी प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांना अशा प्रकारचा जर बोर्ड लावण्याची वेळ येत असेल तर श्रीगोंदा शहरात जो 150 कोटीचा निधी आला तो नेमका गेला कुठे, असे नागरिक प्रश्न उपस्थित करत आहे. C24 ताससाठी सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, C24 तास. हिंगोली जिल्ह्यामधील डिग्रस वाणी या गावामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. प्रशासन मात्र अजून देखील जागं झालं नाहीये. त्यामुळे येथील ग्रामस्थांवरती पाण्यासाठी मोठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रजवाणी या भागामध्ये भीषण पाणी टंचाई आहे. त्यामुळे शेतामधनं 3 किलोमीटर अंतरावरती डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन येथील लोकांना पाणी भरावं लागतंय. या स्थितीमध्ये पाण्याचे स्रोत आटल्यामुळे गावावरती पाण्याचं मोठं संकट कोसळलंय. लहान मुलांसह महिलांना सुद्धा पाण्यासाठी 3-3 किलोमीटर अंतरावरनं पायपीट करावी लागते. एवढंच नव्हे तर परिसरामधील विहिरीनं तळ गाठलाय. येथील लोकांना बैलगाडीवरती पाण्याची टाकी ठेवून दिवस रात्र पाण्यासाठी धावपळ करावी लागते. या गावामधील नीलकंठ ठिकणे या शेतकऱ्यानं जनावरांना चारा उपलब्ध नसल्यामुळे स्वतःच्या शेतामधील हाताला आलेला हरभरा उपटून जनावरांना खायला घातलाय. जिल्हा दौऱ्यावरती आलेले आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्ह्यामधील पाणी टंचाईचा आढावा घेतलाय. मात्र अजूनही जिल्हा प्रशासन पाणी टंचाई निवारणासाठी जागं झालं नाहीये. डिग्रसवाणी या गावामधील हे विदारक दृश्य आहे. यासह अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे मोठे चटके जिल्ह्यामधील अनेक गावांना बसत आहेत. मात्र अद्यापर्यंत प्रशासन जागं झालं नाहीये, हे यावरून दिसून येत आहे. हा प्रश्न कधी सुटणार यावरच आता तहानलेल्या गावांच्या नजरा लागल्या आहेत, हे मात्र नक्की. ढोरं खायलेत, पाणी नाही, एकर भर रान. हरभरा काऊन हे केलं तुम्ही? ते ढोरायला टाकायला कशामुळे? पाणी नाही म्हणून ते ढोरायला टाकायला खाय. 3 किलोमीटरवरून पाणी आणतो. घरचे सगळे कामाला जातात. आम्ही शाळा सोडून ही कामाला ती पाणी आणायला लागते आम्हाला. साहेब ढोरायला पाणी नाही, काय नाही. आम्हाला दिवसभर पाणीच भरायला लागते. घरचे सगळे कामाला जातात. शाळा सोडून इकडे आम्ही हिंडायलो पाण्यासाठी. गाववाडीला तिचं पाणी नाही, ते संपलं. मग गावातल्या एरिया इकडून तिकडून लांबून आम्ही पाणी आणायला आता सध्या. कुठून आणायला पाणी आता? बाजूला शेताच्या बाजूला, शेतात 1-1.5 कोसात शेतातल्या एरीचं सध्या पाणीचा टंचाई आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या तरी म्हणजे पाण्याची टंचाई अजून नाही, परंतु भविष्यामध्ये टँकरसारखी व्यवस्था, टंचाई नाही म्हणजे आराखडा आपण बनवलेला आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंतचा आराखडा, ऑक्टोबर ते डिसेंबरचा जो आराखडा आहे तो बनलेला होता. पुढचे आराखडे 2 बनण्याचे सांगितलेले आहेत.
टँकरच्या बाबतीत अद्याप टँकर सुरू नाही सुदैवाने, परंतु भविष्यामध्ये पुन्हा या पावसापर्यंतची आमची तयारी असली पाहिजे म्हणून आराखडे आम्ही बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे रोजगाराच्या संदर्भात प्रामुख्याने आज आता आपण पाहतो की उमेश चक्कर पाटील, C24 तास, हिंगोली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. बारामती पशुधन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पशुखाद्याचं मोठं नुकसान. शासनाचं हे नुकसान अधिकाऱ्यांकडून वसूल करावं, अरविंद गायकवाडांनी केली मागणी. समता पतसंस्था राहुरी शाखेच्या अंतर्गत असणाऱ्या बचत गटामधील महिलांच्या होणाऱ्या फसवणुकीबाबत बचत गटाच्या वतीनं पोलिसांना देण्यात आलाय अर्ज. वीज कर्मचारी अभियंते संघटना संयुक्त कृती समिती यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक संप. आणि श्रीगोंद्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी नोंदवला नगरपालिकेचा निषेध. निषेधाचे फलक लावून संताप व्यक्त. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमान बिनधास्त.